शिवरात्री शब्दाचा अर्थ, शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. कल्याण करून देणारी रात्र जी आहे तिला म्हणतात शिवरात्र. म्हणून शास्त्र असं आहे की शिवरात्रीच्या दिवशी मनुष्याने झोपू नये, जागृत राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. म्हणून कल्याणाच्या ठिकाणी मनुष्याने जाग राहिलं पाहिजे हे सांगणारं व्रत म्हणजे शिवरात्री व्रत आहे. विठ्ठल मनुष्य जागत नाही असं नाही, माणसं जागतात, परंतु आत्मकल्याणाच्या ठिकाणी मनुष्य जागा राहत नाही. शास्त्र सांगते मनुष्याने आत्मकल्याणाच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. आत्मकल्याणाच्या ठिकाणी सर्व मंडळी झोपलेली दिसतात, झोपलेली दिसतात. ज्ञानोबराय सांगतात हा जीव केव्हापासून झोपलेला आहे? अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भूमीत होता प्रबुद्धा अनादि जो अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेला हा समाज आहे. ज्ञानोबराय सांगतात ते केवळ झोपून राहत नाही, झोपल्याच्या नंतर काही काही माणसाला घोरण्याची सवय असते. एवढे घोरतात माणसं, घरातल्या माणसाला वाटतं आपण बाहेर जाऊन झोपावं का यांना बाहेर काढून द्यावं. मी म्हणत नाही, ज्ञानोबराय सांगतात अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. अविद्येच्या निद्रेमध्ये, अज्ञानाच्या निद्रेमध्ये जीव झोपलेले आहे, झोपलेले आहे. आणि या जीवांना जाग करण्याचं काम आमचे संत महात्मे करत असतात. उठा जागे वारे जागे करत असतात. उठा जागे वारे आता आता जागा रे भाईनो जागा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा जागे वारे आता उठा म्हणतात. मनुष्य झोपलेला असतो, झोपण्याची त्याला सवय आहे. व्यवहारामध्ये माणसं झोपत असतात, नरात्रीचं तर झोपतात महाराज. आणि त्यामध्ये झोपीमध्ये श्रीमंत माणसं आमची शेतकरी मंडळी फार झोपीमध्ये श्रीमंत आहेत महाराज. जे कोट्याधीश ज्यांना आपण श्रीमंत म्हणतो ना, ते झोपीच्या बाबतीमध्ये अत्यंत दरिद्री असतात महाराज.